श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 128। श्रीपादांचे गोचर दर्शन। पळणी स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभ सूक्ष्म रूपात कुरोपूरला बोलावून घेतात। खरं तर याच दिवशी श्रीपादांनी वयाच्या 16व्या वर्षी पिठापूर लौकिक अर्थाने सोडलेले असते व ते काशीला मनोवेगाने निघून जातात। परंतु पळणी स्वामींना दर्शन देऊन शंकर भट्टास घडविण्यासाठी त्यांना काही सूचना द्यावयाच्या असल्याने पळणी स्वामी कुरोपूरच्या दिशेने निघालेल्या शंकर भट्ट व माधव नंबुद्रीला तामिळनाडूमधील स्वतःच्या आश्रमात किमान 10 दिवसांसाठी थांबून ठेवून स्वतः सूक्ष्म रूपात श्रीपादांपुढे हजर होतात। दोघेही बरोबरच कृष्णा नदीत स्नान करतात व बाहेर येऊन श्रीपाद योगाग्नी प्रज्वलित करतात, ज्यातून श्रीपादांची दिव्य सहोदरी श्री वासवी कन्यकांबा प्रगट होतात। यावेळी पळणीस्वामी दोघांपासून थोडं अंतर राखून बाजूला होऊन दोघांच्या भेटीचे संवादाचे साक्षीदार होतात। यावेळी श्रीपाद कन्यकांबेला सांगतात की मी साकारात असो की निराकारात मला याचा काही फरक नसतो व आता या क्षणी मला माझं हे श्रीपाद श्रीवल्लभ रूप गुप्त करावेसे वाटते। यावर श्री वासवी कन्यकांबा श्रीपादांना म्हणतात, परमपूजनीय सहोदर, कल्लोळ तरंग रूपात निर्विकारात व्यत्यास नसल्यास अनंत कल्याण गुणात्मक असे हे श्रीपाद श्रीवल्लभ रूप थोडे काळ झाल्यावर गुप्त करावे व या दिव्य मंगल रूपाने खऱ्या साधकांसाठी दर्शन द्यावे। हे स्वरूप देश कालादी भेद नसून स्थूल दृष्टीला गोचर होईल अशा रीतीने गुप्त होऊ देत। कल्लोळ तरंग रूपात याचा अर्थ असा आहे की एक म्हणजे तरंग म्हणजे लाटा, वेव्ज, फ्रिक्वेन्सी, आणि दुसरं म्हणजे कल्लोळ म्हणजे लाटा, वेव्ज, फ्रिक्वेन्सी यांचा अतिशक्तिमान भोवरा, व्हॉर्टेक्स। यांचा एकत्रित अर्थ म्हणजे कृष्णविवर, ब्लॅक होल, ज्याच्या प्रचंड गोलाकार गतीत काही कुणी खेचलं गेलं, ओढलं गेलं की त्यात ओढले गेलेल्याचं स्वरूप बदलते। म्हणजे जसं गिरणीत धान्य टाकलं की दुसरीकडे पेठ बाहेर येते, तसं कृष्णविवरात पंचमहाभूतात्मक शरीर गेलं तर ते शरीर न राहता त्यातील पृथ्वी तत्व, जलतत्व, वायू तत्व जाऊन फक्त आकाश तत्व आणि तेज तत्व शिल्लक राहतं। म्हणजे श्रीपादांना या कल्लोळ तरंग रूपात प्रवेशून स्वतःचं मानवी शरीर आकाश तत्व व तेज तत्वात रूपांतरित करायचे होते। तथापि कन्यकांबाने त्यांना सुचवलं की आज गुप्त न होता तुम्ही काही काळानंतर गोचर रूपात गुप्त व्हावे। गोचर रूपात म्हणजे जे रूप कोणालाही सामान्य माणसालाही दिसू शकेल अशा रूपात गुप्त करावे। याचा अर्थ श्रीपादांनी त्यांचं हे दिव्य मंगल रूप कृष्णविवरात विसर्जित करू नये। श्रीपाद श्रीवल्लभ हे परमात्मा होते, परंतु शंकर भट्ट हा मानव होता। श्रीपाद गुप्त झाले तेव्हा त्यांनी शंकर भट्ट आजपर्यंत पाहत होता तेच शरीर श्रीपादांनी शंकर भट्टासमोर शंकर भट्टाच्या स्थूल दृष्टीला गोचर होईल, दिसेल अशा पद्धतीने गुरुद्वादशीला भर माध्यान्ह काळात गुप्त केले। कन्यकांबेने श्रीपादांना वर अशीही विनंती केली आहे की याच दिव्य मंगल रूपाने खऱ्या साधकांसाठी दर्शन द्यावे। म्हणजे गुप्त झाल्यानंतर खऱ्या म्हणजे पात्र साधकांना सध्या तुमचं जे दिव्य मंगल रूप आहे त्याच रूपात दर्शन देत जावे। मातेच्या या विनंतीनुसार श्रीपाद आजही जगातील कोणत्याही स्थानी कोणत्याही काळात त्यांच्या त्यावेळच्या रूपातच दर्शन देतात। खरं तर मातेची ही जगावर मोठी कृपा आहे। कन्यकांबा माता पुढे म्हणतात की तुला अवतार घेण्याचा संकल्पच असेल तर दुसरा शरीर धारण करू शकतोस। हवे असल्यास हे शरीर समाधीस्थ असताना त्या समाधीतून भक्तांवर कृपा करू शकतोस। श्रीपादांना जर वाटलं की कुरोपुरात काही काळानंतर गुप्त झाल्यानंतर अवतार घ्यावा तर त्यांनी दुसरे शरीर धारण करावे व हे शरीर देखील समाधीस्थ झाल्यानंतर त्या समाधीतून भक्तांवर कृपा करावी। याचा अर्थ असा आहे की 1350 सालीच्या गुरुद्वादशीला गुप्त झाल्यानंतर
श्रीपादांनी काशीमध्ये रामानंद, सेलूमध्ये श्री गोपालराव केशवराव देशमुख सुभेदार बाबासाहेब महाराज वेंकुशाह, अक्कलकोटात स्वामी समर्थ आणि त्यानंतर खुद्द पिठापूरमध्ये गोपाल बाबा नावाने शरीर धारण केले आणि त्या अवतार समाप्तीनंतर तेथील त्या अवतारातील देहाच्या समाधीतून ते भक्तांवर कृपा करत आहेत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.